नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या शेतातील ऑर्गॅनिक केसर आंबा दाखवतोय। आपण बघतो आंब्यामध्ये भेसळ म्हणजेच त्या आंबे पिकवताना होणारे केमिकल आणि रासायनिक होणारे दुष्परिणाम, त्यासाठी मी ऑर्गॅनिक केसर आंब्याची लागवड केलेली आहे। आणि हे रोप आम्ही मार्केटमधून विकत आणलं होतं। त्यानंतर यापासून आम्ही अनेक दुसरे कलमसुद्धा बनवले आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला आंबा दाखवतो। काही महिन्यापूर्वी मी याची व्हिडिओ टाकला होता, तो पण तुम्ही आवर्जून अवश्य बघा। आणि आता दाखवतो मी तुम्हाला आंब्याची फळे। चार वर्ष पूर्ण झालेले झाड आहे आणि याला 120 ते 125 फळे जवळपास यावर्षी आलेली आहे। आणि सर्व फळे ही एकदम चांगल्या क्वालिटीची आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, हे बघा, याची साईजसुद्धा चांगली आहे आणि क्वालिटी पण बघा, याचा कलर वगैरे हे बघा तुम्ही, फळांची क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे। आणि आपण बघतो मार्केटमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक फळे मिळणं म्हणजे जवळपास अशक्य आहे। आपण कितीही म्हणलं तरी पण ऑर्गॅनिक शेती ही कमर्शियल तत्वावर होऊ शकत नाही, कारण की त्यातून निघणारं उत्पादन तितकं सरस निघू शकत नाही। त्यामुळे सर्वांनाच परवडेल असं नाही। जर तुम्हाला ऑर्गॅनिक फळे खायचे असेल ते तुम्हाला स्वतःच पिकावं लागेल। आणि या कन्सेप्टमधून आम्ही काही आंब्याच्या झाडाची लागवड केली होती आमच्या घराच्या भोवताली। बघा, एकदम उच्च प्रतीची ही क्वालिटीची ही फळे आहे। सर्व फांद्यांनी झाड हे वाकून गेल्यामुळे आम्ही याला बांबूच्या सहाय्याने याला सपोर्ट दिला आहे बघा। आणि सगळीकडून अगदी सारख्या प्रमाणात याला आंबे आलेले आहे। मी तुम्हाला सगळीकडून फिरून दाखवतो कॅमेरा। मित्रांनो, आम्ही हा सपोर्ट दिला नसता तर कदाचित हे आंब्याचं झाड वाकून फांद्याच्या मोडण्याची शक्यता होती, म्हणून याला आम्ही असा सपोर्ट दिलेला आहे। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया